कोपरगाव नगर परिषद हद्दीतील विविध प्रभागांमध्ये वाढलेल्या डास व कीटकांच्या प्रादुर्भावासह अस्वच्छ व गाळ मिश्रित पाण्याच्या पुरवठ्याबाबत तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या वतीने सोमवार दिनांक 16 मार्च 2026 रोजी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की कोपरगाव शहरातील अनेक प्रभागांमध्ये गटारीवरील चेंबर व ढापे तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून मोठ्या प्रमाणात डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगर परिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच नगर परिषद हद्दीतील काही प्रभागांमध्ये पाणी पुरवठा करताना अस्वच्छ व गाळ मिश्रित पाणी नागरिकांना मिळत असल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने पाणी पुरवठा व्यवस्थेची तात्काळ तपासणी करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन कोपरगाव नगर परिषद हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये तत्काळ डास व कीटकनाशक फवारणी करण्यात यावी. तसेच पाणी पुरवठा व्यवस्थेची तपासणी करून नागरिकांना स्वच्छ व गाळविरहित पाण्याचा नियमित पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या काही प्रभागातील समस्या संदर्भात या ठिकाणी मुख्याधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे. प्रामुख्यानं कोपरगाव शहरात आपण बघतोय 1.5-2 महिन्याच्या कालखंडामध्ये औषध फवारणी होणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं होतं. परंतु आता औषध फवारणी तातडीने करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांकडे केलेली आहे. अनेक भागामध्ये या ठिकाणी मच्छर वाढलेले असल्यामुळं मलेरिया, डासाचं प्रमाण जास्त आहे आणि आरोग्याला धोका त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तर मुख्य अधिकारी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण या ठिकाणी औषध फवारणी करावी. आणि दुसरं, काही भागामध्ये त्या ठिकाणी गाळ मिश्रित पाणी येतं, त्या पाण्यासंदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मुख्याधिकारी साहेबांना विनंती राहील की आपण या ठिकाणी आम्ही ज्या दिलेल्या निवेदनाचा आपण एक गांभीर्याने विचार करून या ठिकाणी आमच्या जे काही मागण्या आहेत त्या तातडीने या ठिकाणी पूर्ण कराव्यात. काही भागातील नगरसेवकाच्या त्या ठिकाणी जे काही गटरीवरचे धापे आहेत, त्या भागातील प्रत्येक भागातील काही धाप्यामध्ये त्या ठिकाणी धापे बसवणे गरजेचं आहे गटरीवरती. त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी आम्ही मुख्याधिकारी साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. मुख्याधिकारी साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनंती राहील काय आमच्या ज्या मागण्या आहेत त्याचा तातडीने या ठिकाणी आपण पाठपुरावा करावा. त्या ठिकाणी आम्हाला पुढचं कोणतंही पाऊल उचलण्याची वेळ या ठिकाणी येऊ नये अशी या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विनंती आहे. आज आम्ही जे काही आमच्या मागण्या केलेल्या आहेत तातडीने त्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी.